नमस्कार. नमस्कार. द मा धामणसकर हे प्रसिद्ध निसर्ग कवी आणि मानवी स्वभावाचे चित्रण करणारे कवी होते. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजली. त्यांची कविता वही मोकळी करताना कवितेची वही गच्च भरून गेली आहे. आता पानं सुटी करून मोकळी करायला हवीत. हं. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावीत, ज्यांची दूर विजनात गाणी होतील. काही नदीत सोडावीत, म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील. वाह! काही पाखरांना द्यावीत, ज्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल त्यांनाच परत केल्यासारखी. हं. काही ढगांवर डळकवावीत, जी देशाच्या सीमा ओलांडताना आपोआपच रूपांतरित होतील. नंतर ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत, हं. जी नाकारतील वाहनं नव्याने, ज्यांचा कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही, ज्यांना देशाच्या सीमा पण ओलांडायच्या नाहीत, अशी काही पानं उरतीलच. हं. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी बहर आहात, असं मीच त्यांना कैकदा सांगितलंय. वाह! खूप सुंदर, खूपच छान खूप लिहिलंय. सुंदर. आणि आता मी वैभव जोशी यांची डोह ही कविता वाचणार आहे. वैभव जोशी म्हणतात, एखादा डोह असू द्यावा अथांग, एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्कानं जावं, आपलं प्रतिबिंबही पडणार नाही, अशा अंतरावर बसून बघत राहावं. आपण डोहाकडे, डोहाने आपल्याकडे. वा. न आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, न त्याच्या पाण्यावर तरंग. न आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, न त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नसतील तर कसला आला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्याला, इतका स्थायी भाव कुठून मिळाला. हम्म. डोळ्यांनीच विचारावं त्याला, इतका स्थायी भाव कुठून मिळाला. अन हलकेच एखादं पान सरकवत त्यानं दाखवून द्यावं, की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशाच वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. अशाच वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. हाती असलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. वा. सुरेख. खूप सुंदर. एकदम छान. एकदम छान. धन्यवाद. धन्यवाद.